पुढची बातमी बघूयात। पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामध्ये 2 गटांमधला वाद झाला होता आणि यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती। या संचारबंदीचा कालावधी वाढवण्यात आलाय। ही संचारबंदी आज रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहील। त्यामुळे पाळधी गावामध्ये शुकशुकाट सध्या बघायला मिळतोय। जनतेला जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता यावी यासाठी संध्याकाळी 4 ते 5 या वेळेमध्ये संचारबंदी काहीशी शिथिल केली जाणार आहे। गाडीच्या किरकोळ वादावरून ही घटना घडली आणि त्याच्यामध्ये आपसात भांडणे झाली। ती आपण आपल्या चॅनलद्वारे म्हणा की माहिती, पण सगळ्यांना आव्हान आम्ही केलं आहे की शेवटी गावाची शांतता, तालुक्याची शांतता आणि राज्याची शांतता ठेवण्याची जबाबदारी मंत्री म्हणून माझी आहे, गावकऱ्यांची आहे। तरी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण शांतता ठेवूया आणि आता गावामध्ये शांतता आहे। आज संध्याकाळी 5 वाजता शांतता कमिटीची बैठक सुद्धा लावलेली आहे, पण त्यातल्या त्यात तिकडे जावं की इकडे जावं याचा संभ्रमात होतो। कारण इकडे अशा बातम्या होत्या की मंत्री नाराज आहे, चार्ज घेत नाहीये, तिकडे गेलो नाही, गावाकडे आला नाही। म्हणून बऱ्यापैकी गडावर गेल्यानंतर सकाळची आरती होती आणि काल दुपारपर्यंत मी मुंबईमध्ये पोहोचलो आणि आज तुमच्या समोर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।